So last lecture we have seen Fourier series expansion of odd and even functions. Now we are going to see Fourier series expansion in the interval c to c plus 2l. Okay, c to c plus 2l. c to c plus 2l. Okay. आता इथं आपल्याला ही टर्म लक्षात ठेवावी लागेल. युजली आपण फुरियर सिरीजचं एक्सपान्शन कसं करत होतो, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू a0 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी an cos nx प्लस bn sin nx. ओके, बट त्यावेळेस आपली फुरियर सिरीज एक्सपान्शन कशात होतं, इट मे बी 0 टू पाय, मायनस पाय टू पाय, और आणखी काय होतं 0 टू 2 पाय असे इंटरवल होते आपले. ठीक आहे, पण आता आपला इंटरवल काय आहे, फुरियर सिरीज इन द इंटरवल c टू c प्लस 2 पाय. तर त्यावेळेस आपलं फुरियर सिरीज एक्सपान्शन काय असणार आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू a0 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी an cos ऑफ n पाय x डिवायडेड बाय l प्लस bn साइन ऑफ n पाय x डिवायडेड बाय l. ओके, तर हे लक्षात राहील. जर आपला इंटरवल c टू c प्लस 2l असेल तर फुरियर सिरीज एक्सपान्शन मध्ये इथं cos nx च्या ऐवजी cos ऑफ n पाय x डिवायडेड बाय l साइन ऑफ n पाय x डिवायडेड बाय l हे असणार आहे. ठीक आहे, मग आता हे जे फुरियर सिरीज एक्सपान्शन आहे हे असं असेल तर आपले a0 an आणि bn पण कसे असतील, a0 is equal to 1 upon 2l integration c to c plus 2l into f of x dx. a0 an is equal to 1 upon l integration c to c plus 2l f of x into cos nx च्या ऐवजी cos of n pi x divided by l dx. And our bn is equal to 1 upon l integral c to c plus 2l f of x into sin of n pi x divided by l dx. Okay, when our expansion of Fourier series is in the interval c to c plus 2l, then our f of x is equal to a0 plus summation n is equal to 1 to infinity an cos of n pi x upon l plus bn into sin of n pi x upon l. So for the Fourier series expansion of this, we have a0 is equal to 1 upon 2l integral c to c plus 2l f of x dx. an is equal to 1 upon l integral c to c plus 2l f of x into cos n pi x upon l dx. And bn is equal to 1 upon l integral c to c plus 2l f of x into sin n pi x into dx. Okay, हे झालं आपलं फुरियर सिरीज एक्सपान्शन इन द इंटरवल c to c plus 2l. Now we are from this we return the values of a0 an and bn. नेक्स्ट आपण काय लिहिणार आहे, इफ c इज इक्वल टू 0 असेल तेव्हा आपला a0 an आणि bn काय असेल, अँड c इज इक्वल टू मायनस l असेल तेव्हा आपण म्हणजे नेक्स्ट इंटरवल आपला काय असणार आहे, c0 म्हणजे 0 टू 2l and c minus 1 minus l, that is minus l to l. Okay, first of all write down this. एवढं लक्षात राहील, जिथं तुमच्या इंटरवल मध्ये जर l दिसला, मायनस l टू l असेल किंवा c टू c प्लस 2 असेल किंवा 0 टू 2l असेल, त्यावेळेस तुमचे फुरियर सिरीज एक्सपान्शन काय असणार आहे, a0 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी an cos n pi x अपॉन l प्लस bn sin n pi x अपॉन l. ओके,
ठीक आहे. ज्या वेळेस आता इथं सी टू सी प्लस हा इंटरवल आहे. इफ सी इज इक्वल टू 0, then interval becomes c 0 to 2l. Okay, and for the interval 0 to 2l we have a0 is equal to 1 upon 2l. interval काय चेंज होईल फक्त 0 to 2l f of x dx. Similarly an is equal to 1 upon l integral 0 to 2l f of x into cos of n pi x divided by l dx. Similarly, our bn is equal to 1 upon l integral 0 to 2l f of x into sin n pi x divided by l dx. Okay. हा झाला इंटरवल 0 to 2l साठी. नेक्स्ट काय असेल, इफ c is equal to minus l, then our interval become minus l to l. Okay, and for this our a0 is equal to 1 upon 2l integral minus l to l f of x dx. an is equal to 1 upon l integral minus l to l f of x into cos nx divided by l cos n pi x, sorry, n pi x divided by l dx. And lastly our bn is 1 upon l integral minus l to l f of x into sin of n pi x divided by l dx. Okay, so write down this. actual example घेतल्यावर तुम्हाला समजेल. लिहून झालं की सांगा, आपण एक्झाम्पल बघू. ओके, अच्छा झालं लिहून हे. वेट मॅम. ओके, डन मॅम. आता इकडे लक्ष द्या. आपल्याला इथं काय दिलंय, इंटरवल 0 to 2l दिले. ठीक आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ऍक्च्युअल मध्ये आपल्याला काय करायचंय, फोरियर सिरीज एक्सपान्शन इन द इंटरवल 0 to 2l दिलाय. ठीक आहे, पण सपोज आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स हा फंक्शन दिलाय इन द इंटरवल 0 to 2. सो आपल्याला काय करावं लागेल, ह्या इंटरवलशी हा इंटरवल कम्पेअर केला तर 2l इज इक्वल टू किती येणार आहे, 2, राईट. सो एल ची व्हॅल्यू किती येणार आहे, 1. सो कम्पेअर करून आलेली एल ची व्हॅल्यू आपल्याला कुठे पुट करावी लागेल, जिथं जिथं आपण a0 an bn मध्ये एल पुट केले तिथं आपल्याला बाय कम्पॅरिझन करून एल ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. किंवा जर सपोज आपला इंटरवल 0 to 2l ऍज इट इज दिला तर मग
आपल्याला चेंजेस तर करता येणार नाहीत. किंवा मग इंटरवल 0 to 4 दिला तर आपल्या L ची व्हॅल्यू किती येईल मग? 2. येस. जर L नसेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे इथं? कंपेअर करून आपल्याला L ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. अदरवाईज ॲज इट इज ठेवली तरी चालेल. आपण एक्झाम्पल घेताना बघू म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. सो Fourier series in the interval 0 to 2L याच्यावरचे आपण एक्झाम्पल बघूया. Fourier series in the interval 0 to 2L. Okay. So first example is find the Fourier series expansion. Find the Fourier series expansion. Find the Fourier series expansion of f of x is equal to f of x is equal to 4 minus x square in the interval 0 to 2. Okay. So we are going to see this example under the term Fourier series in the interval 0 to 2L. So here first of all आपण काय करणार? L ची व्हॅल्यू काय येईल सांगा? Here 2L is equal to 2. Therefore L is equal to काय येणार आहे? 1. ओके. ठीक आहे. सो आता इथं आपण Fourier series कसं लिहिणार? We have Fourier series expansion as f of x is equal to सांगा A0 plus A0 plus summation n is equal to 1 to infinity. an cos n pi x upon L. Yes, an cos n pi x upon L plus bn sin n pi x upon L. yes sin n pi x upon L. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय फाइंड करूया? A0. So A0 is equal to 1 upon 2L integration 0 to 2L f of x dx. ओके. आता इथं L ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1. सो आपण याला असं लिहू शकतो 1/2 into integration 0 to 2 f of x is 4 minus x square dx. Okay. Now हे 1/2 as it is. Integration of 4 minus x square is 4x minus x cube upon 3, 0 to 2. So which is equal to 1/2 4 into 2 8 minus 8 by 3 आणि हे तर काय येणार आहे 0 and 0. Okay. So 1/2 into 24 minus 8 16 by 3. Therefore A0 is equal to काय येणार आहे 8 upon 3. ओके. ही कशाची व्हॅल्यू आली आपल्या A0 ची. नाउ an फाइंड करू आपण. an is equal to 1 upon L integration 0 to 2L f of x into cos of n pi x divided by L dx. Okay, but here L is 1. So we can write this as an is equal to 1 minute. Okay, so L is 1. So an is equal to integration 0 to 2 f of x is 4 minus x square into cos n pi x dx. Okay, now we use integrating by parts. So is equal to 4 minus x square into integration of cos n pi x dx minus integration of d by dx of 4 minus x square into integration of cos n pi x dx and again dx. Okay. So next step काय येणार आहे? हे 4 minus x square into integration of cos n pi x is sin n pi x divided by n pi. Limits of integration are 0 to 2 minus d by dx of 4 minus x square is minus 2x into integration of cos n pi x is sin n pi x divided by n pi dx. Okay. अगेन इथं इंटिग्रेटिंग बाय पार्ट यूज करावं लागेल. मायनस मायनस काय होईल? हे प्लस होईल. सो 4 minus x square
into sine of n pi x sine of n pi x divided by n pi 0 to 2 plus 2x as it is integration of sine n pi x divided by n pi dx minus integration d by dx of 2x into integration of sine of n pi x divided by n pi dx. So which is equal to 4 minus x square into sine of n pi x divided by n pi. Limits of integration are 0 to 2. Again here integration of sine n pi x is minus cos n pi x. So minus 2x into cos of n pi x divided by n square into pi square. Okay. Minus integration of derivative of 2x is 2 into integration of sine n pi x divided by n pi is cos of n pi x divided by n square into pi square. So next step काय येईल आपली limits of integration are 0 to 2, 0 to 2. Okay. So next step is an is equal to 4 minus x into sine of n pi x divided by n pi minus 2x into cos of n pi x divided by n square into pi square, and last step का असणार आहे minus 2 into derivative of again cos n pi x is sin n pi x divided by n cube into pi cube, and limits of integration are 0 to 2. Okay. So first मध्ये आता इथं काय आहे sin 2 pi पण 0 येणार आहे, हे पण 0 येईल. सो 0 minus 4 into cos of 2n pi divided by n square into pi square minus तर 0 होईल. Okay. So cos 2n pi is 1. So therefore value of an is minus 4 into cos of 2n pi is 1. Okay. Divided by n square into pi square. So an ची value आपली किती आली? an is equal to minus 4 upon n square into pi square. Okay. Similarly, we find the value of bn. So here an is equal to minus 4 upon n square into pi square. Now bn is equal to, so bn is equal to 1 upon L integration 0 to 2L f of x into sine of n pi x dx. Okay, here our f of x, L is 1 and f of x is 4 minus x square. So bn is equal to integration 0 to 2 4 minus x square into sine n pi x. Okay, dx. So is equal to काय असणार आहे, हे 4 minus x square into integration of sine of n pi, इथलं n राहिलं, sine of n pi x dx minus integration of d by dx of 4 minus x square into integration of sine of n pi x dx. Okay, again dx. So limits of integration are 0 to 2, 0 to 2 and 0 to 2, which is equal to 4 minus x square into minus of cos n pi x divided by n pi. Limits of integration are 0 to 2 minus integration 0 to 2 derivative of 4 minus x square is minus 2x into integration of sin n pi x is minus cos n pi x divided by n pi. Okay. So next step काय असेल आपली, is equal to 4 minus x square into minus of cos n pi x divided by n pi. Limits of integration are 0 to 2. Okay. Now हे minus घेऊ आपण, minus minus will become plus 2x into integration of cos n pi x divided by n pi dx minus integration of d by dx of 2x into integration of cos n pi x divided by n pi dx and again dx. Okay.
So which is equal to 4 minus x square into minus of cos n pi x divided by n pi. Limits of integration are 0 to 2 minus, आपण साइन देऊन टाकू आतमध्ये, मायनस 2x इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस n pi इज साइन n pi x डिवाइडेड बाय n स्क्वेअर इंटू पाई स्क्वेअर. माइनस माइनस विल बिकम प्लस. इंटिग्रेशन ऑफ 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ cos n pi x divided by n pi is sin n pi x divided by n square into pi square dx. So next step काय is equal to 4 minus x square into minus of cos n pi x divided by n pi. Limits of integration are 0 to 2 minus 2x into sin n pi x divided by n square into pi square minus काय येणार आहे 2 into cos of n pi x divided by n cube into pi cube. Limits of integration are 0 to 2. आता लिमिट्स पुट करू. ठीक आहे. सो फर्स्ट मध्ये काय येणार आहे आपलं, इथं 2 अप्पर लिमिट पुट केलं तर 0 येईल आणि लोअर लिमिट 0 पुट केलं तर काय येणार आहे -4 इंटू कॉस ऑफ 0 डिवायडेड बाय n पाय. राईट. मॅम मायनस मायनस प्लस होणार ना. राईट. नाही, x 0 पुट करतोय आपण ना. अप्पर लिमिट जर 2 पुट केलं तर 4 - 4 0 येईल आणि लो, अच्छा हा ते मायनस, वेट, राईट, प्लस होईल कॉस 0. ओके, हे टर्म तर 0 होईल. ओके, देन आता नेक्स्ट स्टेप काय आहे, मायनस. आपण इथं मायनस साइन. सो नेक्स्ट स्टेप काय येणार आहे, मायनस हे पकडू, 2 इंटू कॉस 2 पाय काय येणार आहे 2 अपॉन n क्यूब इंटू पाय क्यूब मायनस कॉस 0 म्हणजेच काय येणार आहे 2 अपॉन n क्यूब इंटू पाय क्यूब. ठीक आहे. सो आता हे मायनस आहे आणि हे आत गेलं तर प्लस होईल. राहील फक्त काय आपलं bn ची व्हॅल्यू 4 अपॉन n पाय. राईट, बरोबर. येस मॅम. ओके, सो आता an, a0 अँड bn मिळाला. लास्टली आपण काय करणार, putting the values of a0, an and bn, putting the values of a0, an and bn in the equation f of x is equal to a0 plus summation n is equal to 1 to infinity an cos of n pi x divided by l plus bn sin of n pi x divided by l. Okay, so f of x is our 4 minus x square is equal to a0 is 8 upon 3 plus summation n is equal to 1 to infinity an is -4 upon n square into pi square into cos of n pi x. आता इथे l लिहायची गरज आहे का, आपला l किती आलता 1. सो प्लस bn किती आलता 4 upon n pi into sin n pi x. This is the Fourier series expansion of 4 minus x square in the interval 0 to 2. Okay, so write down this. Wait. So we are dealing with the Fourier series in the interval 0 to 2l. Okay.
झालं लिहून हे? येस मॅम. बी फास्ट. हॅलो मॅम. हा बोला. मॅम बॅक साईड घ्या. ओके. इथं dx लिहा. इथं मला लिहिता आलं नाही जागेच्या अभावी. डन मॅम. ओके. तिथं 4 मायनस एक्स स्क्वेअर येणार ना कुठे? वरती. अच्छा हा राहिला. ओके. अच्छा झालं हे पण लिहून. नेक्स्ट स्लाइड शो करू. डन मॅम. ओके. हॅलो मॅम. हा बोला. तिथं ब्रॅकेटची गरज नाही मॅम. कुठे? खालून सेकंड स्टेपला आणि थर्ड स्टेपला. ओके. आपण मायनस साइन दिलंय ना ऑलरेडी. त्यामुळं ती कॅन्सल पण होत नाही मॅम. कॅन्सल होणार ना. आता हे आपण इथलं साइन दिलं ठीक आहे. हे प्लस झालं. पण अगेन इंटिग्रेशन ऑफ साइन एन पाय एक्स इज मायनस साइन एन पाय एक्स. बरोबर. मॅम ते खालून सेकंड स्टेप ते 2/n³ ठीक आहे. पाय हे क्यूब हे तिथं. झिरो हे झिरो येणार आहे. ठीक आहे. आपण काय कन्सिडर करतोय हे मायनस साइन आपण बाहेर ठेवलं. ठीक आहे. 2 इंटू कॉस 2n पाय काय असणार आहे? 1च असणार आहे. म्हणजे 2/n³ आणि पाय क्यूब येईल. ओके. मायनस कॉस 0 पण 1 असणार आहे. 2/n³ इंटू पाय क्यूब येईल. बरोबर. मग आता हे मायनस साइन आता दिलं तर मायनस आणि प्लस होऊन कॅन्सल होणार ना हे. येस मॅम. ओके.
हे लिहून? Done, ma'am. चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं. चलो, so write down the next example. Example number 2, that is expand f of x. Expand f of x is equal to pi x. Expand f of x is equal to pi x for the interval 0 is less than x less than 1, and f of x is equal to 0 for 1 is less than x less than 2. Okay, so overall interval आपला काय असणार आहे 0 to 2. So first of all we compare with the interval 0 to 2l. Therefore our 2l is equal to 2. So l is equal to 1. Okay. So first of all we write, we have Fourier series expansion as f of x is equal to a0 plus summation n is equal to 1 to infinity an cos of n pi x divided by l plus bn sin of n pi x divided by l. So it can be written as our l is 1. So f of x is equal to a0 plus summation n is equal to 1 to infinity an cos n pi x plus bn sin n pi x. Okay, plus bn sin n pi x. Now we find a0. So a0 is equal to 1 upon 2l integration 0 to 2l f of x dx. But here l is 1. So 1 upon 2 integration 0 to 2 f of x dx. But here our interval is splitted in 0 to 1 and 1 to 2. So 1/2 integration 0 to 1 f of x dx plus integration 1 to 2 f of x dx. Okay, for the interval 0 to 1, our f of x is pi x dx, and for interval 1 to 2 f of x is 0. So which is equal to a0 is equal to 1/2 into integration of pi x is pi x square upon 2. Limits of integration are 0 to 1. So which is equal to काय येणार आहे 1/2 and 1/2, that is pi by 4. a0 is pi by 4. Now we find the value of an.
So an is equal to 1 upon L integration 0 to 2L f of x dx. So which can be written as integration 0 to 1 f of x dx plus integration 1 to 2 f of x dx. Sorry, f of x into काय असणार आहे? F of x into cos of n pi x upon L dx. So which is equal to f of x into cos n pi x dx plus integration 1 to 2 f of x into cos n pi x dx. But ह्याच्यासाठी f of x 0 आहे, so integration 0 to 1 pi x into cos n pi x dx plus 0 येईल. ठीक आहे. आता ह्याला इंटिग्रेटिंग बाय लिहू वाटलंस तर 1 to 2 0 into cos n pi x dx. So which is equal to pi x into integration of cos n pi x dx minus integration of d by dx of pi x into integration of cos n pi x dx and dx, which is equal to pi x into sine of n pi x divided by n pi minus तिथे a0 is equal to 1/2 pi x square by 2 इथे लिमिट 0 to 2 आहे ना. 0 to 1 and 1 to 2 घेतले ना आपण. आपला इंटरवल स्प्लिट केला. ओव्हरऑल इंटरवल इज 0 to 2, बट फंक्शन्स देताना आपण काय दिले? 0 to 1 इंटरवल मध्ये एक फंक्शन दिले आणि 1 to 2 इंटरवल मध्ये एक फंक्शन दिले. बट 1 to 2 मध्ये दिलेले फंक्शन काय आहे? 0. सो लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन फक्त काय येणार? 0 to 1. समजलं की नाही? येस. ओके. pi x into sine of n pi x upon n pi into pi into sine of n pi x divided by n pi. Limits of integration are 0 to 1, 0 to 1, 0 to 1. So next step काय असेल आपली? याचा परत काय येणार आहे? प्लस फक्त येईल, राईट. So which is equal to pi x into sine of n pi x divided by n pi. हे मायनस होतं इथं, राईट. आणि ह्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे? मायनस कॉस, म्हणजे मायनस मायनस काय होईल? प्लस. सो प्लस pi into cos of n pi x divided by n square and pi square. Limits of integration are 0 to 1. So हे n pi ची तर व्हॅल्यू 0 येणार आहे. प्लस pi upon so pi as it is cos of n pi upon n square into pi square minus pi into cos 0 upon n square into pi square. So which is equal to pi कॉमन काढलं तर minus 1 raised to n minus 1 येईल. आपण हे n square pi square पण कॉमन काढू. So an is equal to काय येणार आहे? 1 upon n square into pi and minus 1 raised to n minus 1. Okay, now bn find करू आपण. So bn is equal to also 1 upon n integration 0 to 2n f of x into sine of n pi x upon l dx. So l is 1, which can be written as 0 to 1 f of x is pi x into sine of n pi x dx plus 1 to 2 0 into sine of n pi x divided by n dx. So bn is equal to काय येणार आहे? इंटिग्रेशन 0 to 1 pi x into sine of n pi x dx. So which is equal to pi x integration of sine of n pi x dx minus integration of d by dx of pi x
into integration of sine of n pi x dx and dx. So which is equal to minus pi x into cos of n pi x divided by n pi minus pi into minus cos n pi x divided by n pi into dx, which is equal to minus limits of integration are 0 to 1, 0 to 1, 0 to 1, 0 to 1, minus pi x cos of n pi x divided by n pi, हे माइनस माइनस प्लस होईल प्लस साइन ऑफ n pi x divided by n square and pi square. लिमिट्स आर 0 to 1. ओके, आता x ची व्हॅल्यू 1 पुट केली तर काय येणार आहे मायनस पाय इंटू कॉस ऑफ n पाय डिवायडेड बाय n पाय, मायनस मायनस प्लस होईल, 0 पुट केलं तर 0 येईल. सो bn किती येणार आहे आपला minus of minus 1 raised to n upon n pi, which can be written as bn is equal to minus 1 raised to n plus 1 divided by n pi. So आलेल्या सगळ्या व्हॅल्यू आपण कशात पुट करूया, putting the values of a0, an and bn. So putting values of a0, an and bn in the equation, f of x is equal to a0 plus summation n is equal to 1 to infinity an cos n pi x, because our L is 1, so आपण लिहित नाहीये bn sin n pi x. So a0 किती आलता आपला, a0 is pi by 4, right? Pi by 4 plus summation n is equal to 1 to infinity an किती आला होता 1 upon pi minus 1 raised to n upon n minus 1 raised to n minus 1 upon n square into cos of n pi x plus bn is minus 1 raised to n plus 1, right? Plus bn is minus 1 raised to n plus 1 upon n into sin n pi x. Okay, this summation is common. So write down this. इथं आपल्याला f of x is equal to pi x and 0 दिलंय आणि इंटरवल 2 सेपरेट दिले, म्हणून आपण काय केलं डिरेक्टली 0 to 2 न घेता 0 to 1 and 1 to 2. Okay, write down.
झालं लिहून? Be fast. We have meeting at 4:30. Done, ma'am. Okay. हॅलो मॅम, हम्म? बीएन मध्ये पाय नाही ना येणार? पाय येणार ना, कुठे? लास्ट लास्ट. ओके, हा राईट. पाय विल गेट कॅन्सल. बरं, इथे राहू देत. नेक्स्ट स्टेपला आपण कॅन्सल करू. ठीक आहे. लास्ट स्टेप, लास्ट आन्सर मध्ये पण आय थिंक इथं, हा इथे लिहिलंय आपण. ओके. स्क्वेअर पाय, राईट. ठीक आहे, झालं हे लिहून? झालं लिहून? येस मॅम. Be fast. I have to conclude the meeting.
ओके ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ ओके वी विल स्टॉप हिअर